सॉल्व प्रॉब्लेम नंबर 2 बघूया. प्रॉब्लेम आहे राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युली ऑफ थर्ड हायर अँड द सेकंड लोअर होमोलोग्यू ऑफ दी स्ट्रक्चर. परत एकदा प्रॉब्लेम काय आहे तो बघा. प्रॉब्लेम आहे राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युली फाइंड करायचं आहे. कोणाचा? थर्ड हायर अँड सेकंड लोअर होमोलोग्यू ऑफ दी स्ट्रक्चर. म्हणजे हे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरचा थर्ड हायर आणि सेकंड लोअर होमोलोग्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे. आता इथं दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द थर्ड हायर होमोलोग्यू इज. ओके, परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, हे एक स्ट्रक्चर दिलं आहे, हे गिवन आहे. या स्ट्रक्चरचा थर्ड हायर होमोलोग्यू म्हणजे याचा पुढचा थर्ड हायर आहे म्हटल्यानंतर याच्या पुढचा काय करायचं आहे ते बघू. पहिले काय फाइंड आउट करायचं आहे ते बघा. या स्ट्रक्चरचा थर्ड हायर होमोलोग्यू आणि सेकंड लोअर होमोलोग्यू या स्ट्रक्चरचा काढायचा आहे. आपण अगोदरच्या सेशनमध्ये बघितलं की होमोलोगस सिरीजमध्ये एकाच फॅमिलीचे म्हणजे एकाच प्रकारचं स्ट्रक्चर असणारे मेंबर होमोलोगस सिरीजमध्ये दिसतात. एकच फंक्शनल ग्रुप असणारे आणि एकच कार्बन स्केलेटन असणारे मेंबर्स आपल्याला एका होमोलोगस सिरीजमध्ये दिसतात. आणि दोन कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्समधला जो डिफरन्स आहे तो CH2 आहे, तो मिथिलीन ग्रुप एवढा आहे असं आपण काल नमूद केलं होतं. गुड. आता आपल्याला काय करायचं आहे तर याच्या पुढचा थर्ड हायर होमोलोग्यू काढायचा आहे. म्हणजे या पर्टिक्युलर फॅमिलीची होमोलोगस सिरीज आहे आणि त्या होमोलोगस सिरीजमध्ये हा एक मेंबर आहे. या मेंबरच्या पुढे असणारा एक होमोलोग्यू काढायचा आहे. कारण आपण बघितले की होमोलोगस सिरीजचे जे मेंबर आहेत त्यांना आपण होमोलोग्यू म्हटले. म्हणजे या स्ट्रक्चरच्या पुढे असणारा होमोलोग्यू काढायचा आणि या स्ट्रक्चरच्या मागं असणारा होमोलोग्यू काढायचा आहे. पुढं असणारा कितीनी पुढं पाहिजे? थर्ड हायर पाहिजे आणि मागं असणारा कितीनी पाहिजे? सेकंड लोअर पाहिजे. ओके, स्ट्रक्चर काढतोय. त्यातला पहिला बघतोय स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द थर्ड हायर होमोलोग्यू इज. तो कसा मिळवणार? ऑब्टेन्ड बाय ॲडिंग 3 CH2 युनिट्स टू द कार्बन चेन ऑफ गिवन स्ट्रक्चर. एक लक्षात घ्या, फंक्शनल ग्रुप तर बदलणार नाही आहे. म्हणजे CH2 ग्रुप मी फंक्शनल ग्रुपमध्ये ॲड करणार नाही आहे. जर आठवा हा कुठला फंक्शनल ग्रुप आहे तर हा कार्बॉक्झिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप आहे. आठवत असेल सगळ्यांना, कारण आपण अगोदर एकदा क्लासिफिकेशन बघितले डिपेंडिंग ऑन द फंक्शनल ग्रुप आणि वेगळे फंक्शनल ग्रुप आपण बघितले. त्याच्यामध्ये सगळ्यांना आठवत असेल हे कार्बॉक्झिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 3 CH2 ॲड करायचे आहेत. कुठं? फंक्शनल ग्रुपच्या साईडला का कार्बन चेनच्या? तर कार्बन चेनच्या साईडला 3 CH2 ग्रुप ॲड करायचे आहेत. फंक्शनल ग्रुपच्या साईडला नाही. फंक्शनल ग्रुप ॲज इट इज ठेवायचा आहे. कारण जर का फंक्शनल ग्रुप बदलला तर फॅमिली बदलेल. आणि आपल्या होमोलोगस सिरीजसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की फंक्शनल ग्रुप होमोलोगस सिरीजमधल्या सर्व मेंबरसाठी काय राहायला पाहिजे? सेम राहायला पाहिजे. जर का मी COHच्या साईडला जर का CH2 ॲड केला किंवा COHमध्ये काही मी चेंजेस करायचा प्रयत्न केला तर फॅमिली बदलेल. त्यामुळे होमोलोगस सिरीजला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणजे जो CH2 ॲड करायचा आहे तो कुठे ॲड करायचा आहे तर तो इकडे कार्बन चेनच्या साईडला ॲड केला आहे. दिसते सगळ्यांना किती? थर्ड हायर पाहिजे म्हणून 3 CH2 ॲड केलेत. ओके, दिसते सगळ्यांना 1 2 3. एखादा म्हणेल सर मग इकडं 3 नाही का? चालू शकतं, 1 2 3 चालू शकतं. थर्ड हायर होमोलोग्यू मिळवण्यासाठी 3 CH2 ॲड केलेत. आणि इकडे तुमच्या लक्षात येईल की स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द सेकंड लोअर होमोलोग्यू तयार करण्यासाठी दोन CH2 काय केलेत? रिमूव्ह केलेत. लक्षात येईल हा एक CH2 आणि या स्ट्रक्चरमधला एक CH2 म्हणजे उरलेला H आहे तो या कार्बनला डायरेक्ट अटॅच होईल. त्यामुळे तुम्हाला इकडे दिसत असेल की हा एक CH2 आणि या CH3 मधला एक CH2 काढल्यावर जो हायड्रोजन उरला आहे तो डायरेक्ट या कार्बनला अटॅच झाला आहे. आणि त्या पद्धतीने मला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द सेकंड लोअर होमोलोग्यू सुद्धा मिळाले. परत एकदा नीट ऐका. जेव्हा मला हायर होमोलोग्यू विचारलेत तर त्यांनी मला दिलेलं असतं की कितीने हायर पाहिजे तेवढे CH2 ग्रुप ॲड करणं आहे.
जर का उद्या फोर्थ हायर होमोलॉग्यू सांगितलं तर 4 CH2 ॲड करायचे स्ट्रक्चरमध्ये, कुठं पण फंक्शनल ग्रुपच्या साईडला का कार्बन चेनच्या तर कार्बन चेनच्या. ओके. आणि कार्बन चेनचा पॅटर्नही बदलायचा नाही. जर का तो स्ट्रेट चेन असेल तर स्ट्रेट चेन ठेवायचा, त्याला ब्रांचमध्ये कन्वर्ट करायचा नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. आता इकडे तुम्हाला दिसते की इकडे जेव्हा मी तुम्हाला लोअर होमोलॉग्यू काढायला सांगितले त्यावेळेस सेकंड लोअर होमोलॉग्यू काढायचा आहे, म्हणजे 2 CH2 ग्रुप रिमूव्ह करायचे. CH2 हा एक काढला, इकडच्या CH3 मधला CH2 काढला, एक हायड्रोजन उरला, तो हायड्रोजन डायरेक्ट या कार्बनला जोडलाय. हे विसरू नका, कारण कार्बनची व्हॅलन्सी 4 आपल्याला मेंटेन करायची आहे, त्याला धक्का लावायचा नाही आहे. कारण एक CH2 काढल्यानंतर हा कार्बनची व्हॅलन्सी कमी होणार आहे. इकडचा एक CH2 काढला आहे आणि तो हायड्रोजन या कार्बनला जोडला आहे असं मी तुम्हाला सांगितलं आहे स्ट्रक्चरली. ओके. केमिकली नाही, मी स्ट्रक्चर ड्रॉ करताना आपण जे काही चेंजेस केले त्याच्याबद्दल मी बोललो आहे. रिॲक्शन वगैरे होते असं मी काही बोललेलो नाही आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 2 सुद्धा आपण बघितला आहे. अजून काही उदाहरणं बघूया आणि होमोलॉगस सिरीजच्या कॅरेक्टरिस्टिक बघूया. आता बघूया होमोलॉगस सिरीज ऑफ स्ट्रेट चेन अल्डिहाइड्स. परत एकदा मेन्शन केलं आहे की आपण स्ट्रेट चेन कन्सिडर करणार आहोत, कारण होमोलॉगस सिरीज बघण्यासाठी आपल्या काही कंडिशन आहेत. त्यातली पहिली कंडिशन आहे की होमोलॉगस सिरीजमधल्या सगळ्या लोकांचा, सगळ्या मेंबर्सचा, सगळ्या होमोलॉग्यूचा फंक्शनल ग्रुप सेम राहायला पाहिजे. म्हणजे सगळ्या लोकांचा फंक्शनल ग्रुप सेम आहे, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप. त्याचबरोबर सगळ्यांचं कार्बन स्केलेटन किंवा कार्बन चेनचा जो फॉर्मॅट आहे, स्ट्रक्चर आहे, तो सुद्धा सिमिलर पॅटर्नमध्ये पाहिजे. म्हणून आता कन्सिडर केले स्ट्रेट चेन अल्डिहाइड्स. आता ब्रांच्ड कार्बन चेनचा विचार केलेला नाही आहे. जो स्ट्रेट चेन जी आहेत त्याचाच फक्त स्ट्रक्चरमध्ये विचार केला जाईल आणि अशाच अल्डिहाइडचा आत्ता होमोलॉगस सिरीज लिहिताना विचार केला जाईल. ही होमोलॉगस सिरीज स्ट्रेट चेन अल्डिहाइडसाठीच आहे. बघूया. अजून एक लक्षात घ्या, पाठांतराचा भाग आहे असं मी वारंवार सांगितलं आहे, पण मी अशा पद्धतीने शिकवतोय की आपल्या सर्वांना हे पाठांतर आहे हे कळणार पण नाही. आत्ता मी तुम्हाला या टेबलच्या फॉर्मॅटमधनं काही नावं पाठ करायला लावणार आहे, पण वारंवार ते लिहून वाचून तुमची ही नावं पाठ व्हायला पाहिजेत. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही एकदा बसून 10 वेळा लिहावं आणि मग ते पाठ होईल आणि मग ते चेक करावं की अरे हा फॉर्मल्डिहाइड, अरे हा काय मग आता ॲसिटाल्डिहाइड, तसं नको, ते नको. कायम पाठही व्हायला पाहिजे आणि लक्षात राहायचं असेल तर एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही लोकांनी कंटिन्युअस दररोज वाचलं पाहिजे. जर का तुम्ही रिपीटेडली म्हणजे समजून वाचलं पाहिजे. तुम्ही जर का एकदा दिवसातनं एकदा किंवा 2दा हे टेबल समजा तुम्ही फोर्स लावून समजून फॉर्मल्डिहाइड म्हणजे काय, ॲसिटाल्डिहाइड म्हणजे काय, हे जर का तुम्ही स्वतःला समजून सांगितलं दररोज 2दा, तर एक 4-5 दिवसामध्ये ही नावं पाठ होऊन जातील, त्यांचे स्ट्रक्चर्सही पाठ होऊन जातील. ओके. मी म्हणत नाही की तुम्ही बॉइलिंग पॉईंट पाठ करा, बॉइलिंग पॉईंट अजिबात पाठ करायची गरज नाही, पण नावं स्ट्रक्चर्स पाठच पाहिजेत. ओके. आणि ही अभ्यासाच्या पद्धतीमध्ये हा बदल व्हायला पाहिजे. ओके. आता थोडं अभ्यासाची स्टाईल बदला. एखादी गोष्ट वारंवार बघत राहा, एखादी गोष्ट वारंवार त्याचं काय म्हणता येईल त्याला आपण रिव्हिजन म्हणजे काय, परत परत बघितलं पाहिजे, सारखं बघितलं पाहिजे.
तुम्ही एकदा पाठ करून त्यावेळेस तुम्हाला वाटेल की आपल्याला यायला लागले, अजून एक 7-8 दिवसांनी बघितलं तर तुम्हाला वाटेल की अरेच्छा मला आता काहीच आठवत नाही, मग परत कॉन्फिडन्स लो होईल. मग या अवस्थेला न जाण्यासाठी उपाय काय? तर एकाच दिवशी 7-8 वेळा वाचणं हा उपाय नाही, किंवा 7-8 वेळा ते असं रट्टा मारणं हे बरोबर नाही. मग काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही लोकांनी वारंवार ती गोष्ट वाचली पाहिजे आणि वारंवार लिहिली पाहिजे. जेवढं वारंवार लिहाल आणि जेवढं वारंवार वाचाल तेवढं ॲटोमॅटिकली तुमचा प्रोग्रेस होईल. आणि मग नंतर येणारे कन्सेप्ट आहेत ना, ते तुम्हाला या सगळ्या हे जे सगळं स्ट्रक्चर तयार करून ठेवलं तुम्ही बेसिक, या स्ट्रक्चरवरती तुम्हाला बाकीचे कन्सेप्ट बरोबर मांडता येतील, फिट करता येतील आणि त्यामुळं तुमची बिल्डिंग बरोबर म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एकावर एक मजला वाढत जाईल. पण तुमचा बेसच जर का कच्चा राहिला तर तुम्हा लोकांना ही बिल्डिंग बांधणं थोडं अवघड जाईल असं मला वाटतं. ओके, म्हणजे बेस तयार करण्यासाठी मी तुम्हाला 2 महत्त्वाचे सल्ले दिलेत. त्यातला पहिला सल्ला आहे, तुम्ही एकदाच बसून 7-8 वेळा वाचून पाठ करण्यापेक्षा तुम्ही एकाच दिवशी 2 वेळा नीट शांतपणे मेंदू शांत ठेवून वाचून स्वतःला समजून सांगून आमचे व्हिडिओज वारंवार ऐकून आणि लिहून, सगळ्यात महत्त्वाचं लिहिणं ही ॲक्टिव्हिटी आहे. लिहिलं पाहिजे. पाटी पेन्सिलवर लिहा, पाटी पेन्सिल घेऊन लिहा. ओके, पण लिहा, जेवढं तुम्ही जास्त लिहाल तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग वाढेल. ओके, आता हे जे अंडरस्टँडिंग वाढणार आहे तुम्हा लोकांचं, याच्यावर मी सांगितलं तुम्हाला भविष्यामध्ये जे अजून नवीन डिफिकल्ट कन्सेप्ट येणार आहेत त्यांना डायजेस्ट करण्यासाठी तुमचं पोटेन्शियल वाढेल, हे मी तुम्हाला गॅरंटीनी सांगतो. एक लक्षात घ्या, आपल्याला कॉम्पिटिटिव्हसाठी प्रिपरेशन करायचं आहे. कॉम्पिटिटिव्ह हा एक वेगळा आस्पेक्ट आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षा आपल्याला बोर्डाची, तो एक वेगळा आस्पेक्ट आहे. ह्या दोन्ही परीक्षांचा अभ्यास ओके वेगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये आहे आणि दोन्हीकडं आपल्याला जिंकायचं आहे, म्हणून ही सगळी तयारी चालू आहे. आणि ही सगळी तयारी जर का आपण 11वीत चालू केली तर 12वीच्या वर्षाच्या शेवटी आपण यशस्वी होऊ. ओके, आणि त्यासाठी आत्ता स्टार्ट करायला पाहिजे. असं 12वीत जाऊन स्टार्ट होईल असं होणार नाही, कारण अभ्यासाची वेगळी मेथडॉलॉजी, 10वीपर्यंतचा अभ्यास आणि आता याच्या पुढचा अभ्यास, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पुढे डॉक्टरेट या सगळ्यांसाठीच्या अभ्यासाची पद्धतसुद्धा वेगळी वेगळी असं मला वाटतं. तुम्हा लोकांना कळलं असेल मी काय बोललो आहे ते, आणि हे सगळं इम्प्लिमेंट करा. ओके, थोडं बोर होईल ऑनलाईन लेक्चर्स ऐकताना की अरे काय आहे सारखं सारखं तेच चालू आहे, किंवा दिवसभर फारसं काही काम नसल्यामुळे शक्यतो थोडा माणूस कधी कधी निष्क्रिय होतो की कामच नाही म्हटल्यावर हे पण बघायचं हे पण बघायचं, थोडंच असतं पण ते पण बघायचा माणूस कंटाळा करतो, कारण त्याचं रुटीन सगळं डिस्टर्ब झालेलं असतं. रुटीनमध्ये काही कामकाज नसल्यामुळे हे पण थोडं जरी असलं तरी आपण याच्यावरती थोडं कानाडोळा करतो. तर ते कृपा करून करू नका. डॅम सिरियसली अभ्यास चालू करा. ओके, पुस्तकं वाचा, डाऊट्स आले तर विचारा, नोट्स लिहा. ओके, हे जे आम्ही सांगतोय ना हे प्रचंड महत्त्वाचं आहे आणि याच्यातनं तुम्ही काय म्हणता येईल हे ऐकून तुम्ही योग्य पाऊल उचला. ओके, आणि तुम्ही लोक अभ्यासाला जे काय म्हणता येईल त्याला अभ्यासाला आता म्हणजे वाट बघू नका की 11वी कधी चालू होईल आणि मग ॲडमिशन कधी होईल. ठीक आहे, ती तर होणारच आहे, आणि त्यामुळे तुम्ही वाट न बघता डॅम सिरियसली या गोष्टी करायला लागा. आणि 100% तुम्ही आमचं जेव्हा क्लासमधनं कॉल येतो त्यावेळेस काही डिफिकल्टी असतील तर आमचा जो नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांना आवर्जून सांगा की अमुक एका विषयाचं हा पॉईंट कळला नाही आहे, आमच्याकडनं तुम्हाला परत कॉल येईल. आमचे जे शिक्षक आहेत सगळे ते तुमच्याशी फोनवर बोलतील, तुम्हाला फोनवरनं समजून सांगायचा प्रयत्न करतील. आणि जर का आम्हाला असं वाटलं की अरे नाही सगळ्यांसाठीच मस्ट आहे तर आपण त्याच्यावरती एक सेशन घेऊ. ओके, जो सेशन फक्त डाऊट सॉल्व करण्यासाठी असेल. धन्यवाद. आता मी परत माझ्या आर्टिकलकडे वळतोय. होमोलोगस सिरीज ऑफ स्ट्रेट चेन अल्डिहाइड्स
मी सांगितलं स्ट्रेट चेन का घ्यायची आणि अल्डेहाइड्स हे दोन स्ट्रेट चेन अल्डेहाइड याला पण महत्त्व देतोय मी. ॲक्च्युली मी फक्त महत्त्व द्यायला पाहिजे होमोलोगस सिरीज, पण मी मेन्शन करतोय की मी स्ट्रेट चेन ह्या दोन शब्दांवरती मी का फोकस केलं, मी अल्डेहाइड या शब्दावरती का फोकस केलं आणि स्ट्रेट चेन अल्डेहाइड आणि होमोलोगस सिरीज यांचं जे कोरिलेशन आहे ते आता आपण इथे बघणार आहोत की स्ट्रेट चेन अल्डेहाइडच्या केसमध्ये होमोलोगस सिरीज काय पद्धतीने किंवा कशा पद्धतीने दिसते. आता इकडे बघा, मी सांगितले पाठांतर करायचे. फॉर्मल्डिहाइड जे आहे त्यासाठी कार्बनची संख्या 1 आहे. फॉर्मल्डिहाइड तुम्ही माझ्याबरोबर म्हणा चला 5 वेळा. फॉर्मल्डिहाइडमध्ये we have only one carbon. In formaldehyde we have only one carbon. In structure of formaldehyde we have only one carbon. In structure of formaldehyde we have only one carbon. In structure of formaldehyde we have only one carbon. आता जनरल फॉर्म्युला दिलाय अल्डेहाइडसाठी CnH2NO. म्हणजे इकडे जर का मी 1 पुट केला तर मला फॉर्म्युला मिळतो CH2O. सगळ्यांना माहिती आहे अल्डेहाइड फंक्शनल ग्रुप. आता एक लक्षात घ्या, काही लोक आज पहिल्यांदा बघायला लागतील आणि मग त्यांना असं वाटेल की अरे मी बोलतोय की अल्डेहाइड अगोदर बघितलाय. तर तुम्ही अगोदरचे लेक्चर नंबर 3 किंवा 4 हे एकदा परत बघा. हे लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तिथं आपण अनेक फंक्शनल ग्रुप बघितलेत. त्यानिमित्ताने परत त्या टेबलमध्ये जायचे कष्ट घ्या, ते लेक्चर ऐकायचे कष्ट घ्या. फक्त 30 मिनटं, अख्ख्या दिवसातनं 30 मिनटं आपल्याला म्हणजे जमायलाच पाहिजे. 30 मिनटं आपण इन्व्हेस्ट केलेच पाहिजेत केमिस्ट्रीसाठी सध्या, आणि 30 मिनटं तुमचं केमिस्ट्रीवरच्या सेल्फ स्टडीसाठी. असं प्रत्येक विषयाला जसं मी सांगितलं 30 मिनटं काय व्हिडिओ वगैरे आणि 30 मिनटं जे काय सेल्फ स्टडी करायचं हे सगळं जे शिकलो ते परत एकदा अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्ही 30 मिनटं घालवले तर असे प्रत्येक विषयासाठी 1-1 तास, तर 4 तास तुम्हाला इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. ओके, तर बघा इकडे लक्षात घ्या की अल्डेहाइडमध्ये हे सांगितलं होतं की C�XX हा माणूस कन्फर्म आहे. तो अल्डेहाइडिक फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर असते C�XX आणि अजून एक हायड्रोजन आहे तो या कार्बनला जोडलाय. परत एकदा बघा कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. एका लेक्चरमध्ये बोललो होतो की हायड्रोजन शक्यतो एकच बॉन्ड तयार करतो. इथे दिसतंय तुम्हाला हायड्रोजननी एकच बॉन्ड तयार केलाय. ओके, आणि इथे HC�XX असं स्ट्रक्चर आहे. बॉइलिंग पॉईंट -21 डिग्री सेल्सिअस आहे. जेव्हा मी दुसरं नाव घेतोय असिटाल्डिहाइड त्यावेळेस लक्षात घ्या कार्बनचा नंबर 1 होता फॉर्मल्डिहाइडच्या केसमध्ये. ॲसिटाल्डिहाइडच्या केसमध्ये कार्बन 2 आहेत. त्यामुळे इकडे वेन वी आर गोइंग टू पुट 2 we have molecular formula C2H4O. ओके, परत एकदा in case of acetaldehyde we have 2 carbons. 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 आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H4O. या C2H4O मधला COH म्हणजे विचार कसा करा ते मी सांगतो. अल्डेहाइड म्हटल्यानंतर C2H4 मधला COH लिहिला म्हणजे काय झालं, एक ऑक्सिजन गेला, एक कार्बन गेला आणि एक हायड्रोजन गेला. म्हणजे ऑक्सिजन गेला, एक कार्बन गेला आणि एक हायड्रोजन गेला. उरला काय CH3. इथं CH3 लिहिला. ओके डन. परत एकदा एक अल्डेहाइड म्हटल्यानंतर CHO गेला, एक कार्बन, एक हायड्रोजन, एक ऑक्सिजन, एक कार्बन, एक हायड्रोजन, एक ऑक्सिजन. ऑक्सिजन संपले. कार्बन मधला एक कार्बन उरला आणि 3 हायड्रोजन CH3. ओके, स्ट्रक्चर कसं लिहायचं कळलंय. थँक्यू. त्याचा बॉइलिंग पॉईंट 21 डिग्री सेल्सिअस. तिसरं स्ट्रक्चर आहे प्रोपिऑन अल्डिहाइड. परत एकदा काय प्रोपिऑन अल्डिहाइड, काय प्रोपिऑन अल्डिहाइड, काय प्रोपिऑन अल्डिहाइड, प्रोपिऑन अल्डिहाइड, प्रोपिऑन अल्डिहाइड, प्रोपिऑन अल्डिहाइड, प्रोपिऑन अल्डिहाइड, प्रोपिऑन अल्डिहाइड, प्रोपिऑन अल्डिहाइड. आता अगोदरच्या सेशनमध्ये मी बघितलं होतं की
चा संबंध 3 कार्बनचे इथं दिसतो आपल्याला. जर का कार्बन 3 असतील तर मी प्रोप हा प्रिफिक्स आला असं मी बोललेलो आहे. प्रोपिऑन ऑल्डिहाइड, प्रोपिऑन ऑल्डिहाइड, प्रोपिऑन ऑल्डिहाइड, प्रोपिऑन ऑल्डिहाइड, n=3. आता हे जे मी आत्ता बोललो ना की अगोदरच्या लेक्चरमध्ये, तर जा इमिजिएट बघा मी बोललोय का आणि त्याची नोंद घ्या आणि ते परत ऐका आणि मग परत इकडे या. परत करावंच लागणार नाही, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. विसरू शकता तुम्ही, नो डाऊट, पण तुम्हाला आता कळलं ना, मी सांगितलं ना की अगोदरच्या लेक्चरमध्ये मी बोललोय, तर तिथं जा, ते लेक्चर ऐका किंवा तो पार्ट ऐका आणि तो पार्ट ऐकून परत या पॉईंटवरती या. तुमचे दोन्ही लेक्चरचे मुद्दे क्लिअर होतील. ओके. प्रोपिऑन ऑल्डिहाइड, प्रोपिऑन ऑल्डिहाइड, प्रोपिऑन ऑल्डिहाइड n=3, प्रोपिऑन ऑल्डिहाइड n=3, प्रोपिऑन ऑल्डिहाइड n=3, प्रोपिऑन ऑल्डिहाइड n=3. आता इकडे 3 टाकल्यानंतर C3H6O, C3H6O. आता याच्यातला CHO आहेच आहे, म्हणजे एक H, एक C आणि एक O गेल्यानंतर का उरेल? एक ऑक्सिजन तर गेलाच, म्हणजे ऑक्सिजन गेला, कार्बन गेला, हायड्रोजन गेला, म्हणजे उरला काय इथे? याच्यातला एक कार्बन गेला म्हणजे C2 आणि H6 मधला एक हायड्रोजन गेला म्हणजे काय? C2H5. काय गेला? C2H5. C2H5 ला कसं लिहायचं? CH3CH2. आता हे कळलं पाहिजे, हे नवीन आहे पण कळलं पाहिजे. C2H5 ला कसं लिहायचं? CH3CH2. कसं लिहायचं? CH3CH2. कसं लिहायचं? CH3CH2. ओके. आणि C डबल बॉन्ड OH. बॉइलिंग पॉईंट आहे प्रोपिऑन ऑल्डिहाइडचा 48 डिग्री सेल्सिअस. आता आपण बघूया ब्युटरऑल्डिहाइड, ज्याच्यासाठी कार्बनची संख्या 4 आहे. ब्युटरऑल्डिहाइडसाठी कार्बनची संख्या 4 आहे. परत एकदा बघा, अगोदरच्या सेशनमध्ये आपण बघितले की ब्यूट असं जर का प्रिफिक्स आला तर कार्बनची संख्या 4 असते. ब्युटरऑल्डिहाइड कार्बनची संख्या 4 आहे, 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 ब्युटरऑल्डिहाइड कार्बनची संख्या 4 आहे. इथे 4 पुट केलं, 4 दुने 8, C4H8O, त्यातला परत COH बाजूला काढलेला आहे. आणि आता हे उरलेलं जे स्ट्रक्चर आहे ते काय उरलेलं आहे जरा प्लीज नोटिफाय करा. एक ऑक्सिजन गेला आहे म्हणजे एक कार्बन गेला आहे म्हणजे C3 आणि एक हायड्रोजन गेला आहे C3H7. C3H7 ला कसं लिहितो मी बघा? CH3CH2CH2. एक लक्षात घ्या, परत एकदा ऐका. C2H5 ला कसं लिहिलं होतं मी? CH3CH2. C3H7 ला कसं लिहितो मी? CH3CH2CH2. ओके. तुम्हाला कळलं का मी काय केलं ते? मी तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायला शिकवतोय, प्लस मी तुम्हाला पुढच्या एखाद्या कन्सेप्टसाठी मी तुम्हाला प्रिपेअर पण करतोय. ओके. तुम्हाला पुढचं जेव्हा सेशन येईल त्यावेळेस कळेल की अरे त्या सरांनी ऑलरेडी आपलं डिस्कस करून झालेलं आहे. मी तुम्हाला हे पण शिकवतो की C2H5 ला कसं लिहायचा? CH3CH2. CH3CH2 कोणाला अटॅच होणार आहे? C डबल बॉन्ड OH ला. C2H5 उरले कधी? जेव्हा मी CHO बाजूला काढले, CHO बाजूला काढले त्यावेळेस C2H5 उरले. म्हणजे या CHO ला किंवा COH ला मी C2H5 जोडले, पण C2H5 कसे जोडले? तर ॲज CH3 आणि काय CH2 जोडले. परत एकदा नीट ऐका शांततेने मी काय बोललो. या स्ट्रक्चरमधनं मी CHO बाजूला काढला आणि मग C2H5 उरले, म्हणजे मला C2H5 या CHO ला जोडायचे आहेत, पण मी C2H5 कसा लिहिला? CH3 आणि CH2 म्हणून. ओके, थँक्यू. इकडे काय केलं? इकडनं पण आपण स्ट्रक्चरमधनं CHO बाजूला काढला आणि मग C3H7 असं उरलं. तर C3H7 या COH ला अटॅच आहेत. ते कसे लिहिले? तर ते CH3CH2CH2 असे लिहिले. जर का कार्बन 5 असतील तर नावे व्हॅलेरॉल्डिहाइड. परत एकदा, व्हॅलेरॉल्डिहाइड कार्बन 5 असतील तर, व्हॅलेरॉल्डिहाइड कार्बन 5 असतील तर व्हॅलेरॉल्डिहाइड. बिफोर दॅट बॉइलिंग पॉईंट फॉर ब्युटरॉल्डिहाइड इज 75 डिग्री सेल्सिअस. व्हॅलेरॉल्डिहाइड कार्बनची संख्या 5 असेल तर, व्हॅलेरॉल्डिहाइड कार्बनची संख्या 5 असेल तर, व्हॅलेरॉल्डिहाइड कार्बनची संख्या 5 असेल तर, व्हॅलेरॉल्डिहाइड कार्बनची संख्या 5 असेल. सर, इफ देर आर 5 कार्बन्स वी आर गोइंग टू नेम अल्डिहाइड ॲज व्हॅलेरॉल्डिहाइड. इफ देर आर 5 कार्बन्स वी आर गोइंग टू कन्सिडर द अल्डिहाइड ॲज व्हॅलेरॉल्डिहाइड. When we are going to put 5 over here, we have the molecular formula C5H10O. We have the molecular formula C5H10O. याच्यातनं सुद्धा जर का मी CHO जर का बाजूला काढले CHO तर काय उरेल? C4H9. काय उरेल? C4H9. आणि मग दिसतंय तुम्हाला C4H9 मी कसं लिहिलंय? हे दिसतंय सगळ्यांना CH3CH2CH2CH2 कसं लिहिलंय?
CH3 CH2 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 कसं लिहिलं आहे, CH3 CH2 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 कसं लिहिलं आहे, C4H9ला CH3 CH2 CH2 CH2. ओके, थँक्यू. तुम्हाला कळलं नाही काय, हे या स्ट्रक्चरचाच भाग आहे, फक्त CHO बाजूला केल्यानंतर त्याला जी कार्बन चेन जोडली आहे ती C4H9 आहे, ती कशी लिहायची ते मी सांगितलं. या केसमध्ये CHO बाजूला काढल्यानंतर जी कार्बन चेन जोडली आहे ती C3H7 आहे, ती कशी लिहायची मी ते सांगितलं. या केसमध्ये सुद्धा CHO बाजूला काढल्यावर कार्बन चेन C2H5 आहे, ती कशी लिहायची ते मी सांगितलं. थँक्यू. बॉइलिंग पॉईंट जो आहे व्हॅलेराल्डिहाइडचा तो 103 डिग्री सेल्सिअस आहे. बाळांना एक गोष्ट क्लिअर कट कळते, इकडून इकडे येताना CH2 ॲड झाला आहे, ॲड केला आहे आपण, CH2 ग्रुप ॲड केला आहे आणि दिसतंय सगळ्यांना आता C2H4O. जेव्हा मी इकडून म्हणजे कुणाकडनं फॉर्मल्डिहाइडकडनं ॲसिटाल्डिहाइडकडे येतो आहे त्यावेळेस मी CH2 ग्रुप ॲड केला आहे. तसाच ॲसिटाल्डिहाइडकडनं प्रोपिऑनॉल्डिहाइडकडं मी जेव्हा येणार आहे त्यावेळेससुद्धा मी CH2 ग्रुप ॲड केला आहे. दिसतंय सगळ्यांना 2 + 1 3, 4 + 2 6, C3H6O. जेव्हा आपण प्रोपिऑनॉल्डिहाइडकडनं जेव्हा आपण ब्युटरॉल्डिहाइडकडे येणार आहे त्यावेळेससुद्धा वी हॅड ॲडेड वॉट, CH2 ग्रुप ओव्हर देअर. सगळ्यांना दिसतंय C3 + C, C4 अँड H6H8O. अँड फ्रॉम ब्युटरॉल्डिहाइड जेव्हा आपण इकडे परत व्हॅलेराल्डिहाइडकडे येणार आहे त्यामुळे CH2 परत ॲड केला आहे, C4 + C, C5, 8 + 2 10. याचा अर्थ होमोलोगस सिरीजमधल्या प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह मेंबरमध्ये डिफरन्स जो आहे तो CH2चा आहे. प्रत्येक मेंबरचं जे फंक्शनल ग्रुप आहे तो सुद्धा सेम आहे. त्याचबरोबर कार्बन चेनचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा स्ट्रेट चेन आहे, म्हणजे सिमिलर आहे, म्हणूनच ही होमोलोगस सिरीज आहे. लक्षात आले सगळ्यांच्या. होमोलोगस सिरीज येण्यासाठी मी 3 आस्पेक्ट सांगितले. सगळ्या मेंबरचा फंक्शनल ग्रुप सेम आहे, कार्बन चेनचा फॉर्मॅट सेम आहे, त्याचबरोबर 2 कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्समधला किंवा 2 होमोलोग्यूजमधला होमोलोग्यूजमधला जो डिफरन्स आहे तो CH2 आहे. धन्यवाद. हे सगळं मी बोललो आहे कशाच्या केसमध्ये, होमोलोगस सिरीज ऑफ स्ट्रेट चेन अल्डिहाइड्स.